नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चिंबोऱ्याचं भरीत। आणि त्यासाठी मी चिंबोरी आणलेली आहेत। ही दांडी चिंबोरी आहेत, तुम्ही पाहू शकता ही जिवंत आहे ते बघा। ह्याचं मी तुम्हाला भरीत भरून दाखवणार आहे। ताई स्वच्छ कशी करतात ते मी तुम्हाला दाखवेल। स्वच्छ करण्याआधी याचे फांगशे तोडून घ्यायचे। हे असे फांगशे असतात ते तोडून घ्यायचे। बघा कसं जिवंत असल्यामुळे तो कसा हे करतोय। हे फांगशे तोडल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत, ते मी तुम्हाला दाखवते। मी इथे चिंबोरीच्या फांगशा काढून घेतलेल्या आहेत आणि नांग्याही काढून घेतल्या आहेत। आणि हे पुढचा भाग असते हे, आणि हेही काढून घेतलेलं आहे। आणि असे स्वच्छ प्रकारे धुवून घ्यायचे आहेत। ते मी धुवून आता हे अर्धा तास ठेवून दिले होते पाण्यात, जेणेकरून तुम्ही बघू शकता आपलं पाणी कसं आता एकदम घाण झालेलं आहे। चिंबोऱ्याच्या पोटातली घाण त्याने बाहेर काढलेली आहे। अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचे। त्याच्या एवढ्या ह्या नांग्या निघाल्या, हे सर्व घाण मी बाजूला काढून घेतलेली आहे। हे आपण घेणार नाही, हे बाजूला ठेवायचं आहे। फांगशे घेणार आहोत फक्त याचे, आणि त्याच्या आतमधले पोटामध्ये ती घाण असते तीही आपण काढणार आहोत। आपल्याला भरीत करायचं आहे, त्याच्यामुळे आपण ही घाण काढून टाकायची आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित काढून टाकायची आहे। बारीक बारीक जिवऱ्या असतात त्या, आणि इथे एक पिशवी असते मातीची, ती पण काढून टाकायची आपल्याला। अशी मातीची पिशवी असते, ही पण काढून टाकायची। ही गाभोळी आहे त्याची, ही आम्ही घेतो। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काढू शकता, नाही पाहिजे असेल तर। अशा पद्धतीने आपण 2 पाण्यात ही चिंबोरी व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत। आपण हे आता सर्व ह्याच्यात काढून घेणार आहोत। चिंबोरीची एकदम घाण निघालेली आहे, माती वगैरे असते ती पूर्ण निघून गेलेली आहे। आता आपण आपल्या पुढच्या कृतीला सुरुवात करणार आहोत। चला तर मग आता आपले चिंबोरे आपण एकदम साफ करून घेतलेले आहेत। आजूबाजूला असणारी मळी वगैरे काढून घेतलेली आहे, आणि स्वच्छ धुवून पण घेतलेले आहे 2-3 पाण्यात। आता आपण ह्याच्यासाठी लागणारं वाटण, जे आपण भरीत बनवणार आहोत त्यासाठी लागणारं वाटण आणि त्यासाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत। चला तर आपल्याला वाटण एकदम तिखट बनवायचं नाही, म्हणून आपण फक्त 2 मिरच्या वापरणार आहोत। कोथिंबीर, 2 कांदे हे आपण फोडणीसाठी घेणार आहोत। लसूण, जिरं, सुकं खोबऱ्याची 1 वाटी घेतलेली आहे मी छोटी, आणि तेल आपल्याला मिश्रण बनवण्यासाठी लागणार आहे, त्यासाठी हे घेतलेलं आहे तेल आपण। चण्याचं पीठ आवश्यकतेनुसार 1 ते 1.5 वाटी एवढं मी घेतलेलं आहे सध्या। धणेपूड, हळद, मसाला आणि मीठ। चला आता आपण आपलं वाटण बनवून घेऊया, आणि कांदाही उभा चिरून घेऊया। आपलं वाटण तुम्ही पाहू शकता रेडी झालेलं आहे। वाटण एकदम सुक्क बनवायचं आहे, पाणी न घालता मी हे वाटण बनवलेलं आहे। अशा पद्धतीने वाटण करून घ्यायचं एकदम सुक्कच। आता पुढची जी कृती आहे ती आपल्याला आई म्हणजे आमच्या सासूबाई
दाखवतील. भरीत हे आम्ही त्यांच्या हातचंच आम्हाला आवडते चिंबोऱ्याचं, म्हणून ही पुढची रेसिपी आईंच्या हातून असणार आहे की आपली भरीतसाठी कसं आपण प्रिपरेशन करायचं आहे, कशा पद्धतीने आपण भरीत बनवण्यासाठी रेडी करायचा आहे मसाला, तो आता आई आपल्याला दाखवतील. चला तर मग आपण आता हे आपलं 1.5 वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यात आपण आता आपलं वाटण टाकून घेणार आहोत. प्रमाण आपल्याला आईनेच सांगितलेलं आहे, त्याप्रमाणेच घेतलेलं आहे. आता चवीनुसार आपण त्यात मीठ टाकून घेणार आहोत. मसाला अर्धा चमचा किंवा थोडं कमी तिखट तुम्हाला हवं त्याप्रमाणे कमी जास्त, लहान मुलं असतील तर कमी टाकायचं. पाव चमचा हळद, पाव चमचा मसाला, पाव चमचा हळद एवढं टाकलं तरी पुरे आहे, कारण की आपण मिरच्या पण 2 घेतलेल्या आहेत. घरात लहान मुलं असतील तर आपण थोडं तिखट कमी घालतो, जेणेकरून आपल्याला भर लहान मुलांना पण खाता आली पाहिजे. व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे. बघा आई करते त्याप्रमाणे तुम्हालाही बनवायचं आहे, तरच ती भर आपली चांगली बनते आणि चविष्ट लागते. अजून आम्ही पाणी वगैरे काही घातलेलं नाही आहे त्यात, वाटणातच सर्व अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं धणेपूड टाकून घेतलेली आहे, चिमटीभर धणेपूड टाकायची आहे. थोडंसं आईने आता पाणी घातलेलं आहे त्यात. अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित. आता गोडं तेल टाकायचं आहे, थोडंसं 1 ते 1.5 चमचा एवढं गोडं तेल टाकायचं आहे. गोडं तेलाने आपली वाटण एकदम छान चव सुटते वाटणाला. एका साईडला आपल्याला आपलं आता टोपी तापलेलं आहे, त्यात आपण आता तेल घालून कांदे फोडणीला देऊन घेऊया ना. देऊ ना. दोन ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. आपण आपले कांदे आता बारीक वर टाकलेले आहेत फोडणीला, तोवर आपण आपली आता चिंबोरी भरून घेणार आहोत. असं ओपन करायचं आहे आणि त्यात पूर्ण भरून घ्यायचं आहे व्यवस्थित. चिंबोऱ्याचा भाग ओपन करत जायचा आहे आणि भरून घ्यायचा आहे आणि दोऱ्याने बांधून घ्यायच्यात. नंतर त्याला काही समजणं जाईल बघण्यात. याच्यात ठेवायचं. छोटे असल्यामुळे नाही बांधली तरी चालतील, पण जर मोठी चिंबोरी असतील तर तुम्ही व्यवस्थित बांधून घ्यायची दोरीने. आपला कच्चा धागा असतो ना त्याने बांधून घ्यायची. गाभोरी आहे गाभोरी आहे बांध येण्याचा बांधील तुला व्यवस्थित रेणं हे बांधिलीचं ना. दाखवू 1-2 बांधताना दाखवू. हे सारण तुमचं प्रमाण योग्य असेल तर तुमची भर एकदम सुंदर बनेल. अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवून बघा. लहान मुलं पण खूप आवडीने खातात हा पदार्थ, त्यांना छान लागतो.
हाय आता आपण हे दोरीने बांधून घेणार आहोत आपण. मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने बांधायचं आहे. अशा पद्धतीने बांधून घ्यायचे आहेत जेणेकरून आपलं वाटण आहे ते पडणार नाही. थोडेसे टाकायला लागेल. बस आता आपण जी मोठी आहेत थोडीशी ती बांधून घेतलेली आहेत आणि दुसरी छोटी आहेत म्हणून ती बांधली नाही. चला आता आपण आपली पुढच्या कृतीला सुरुवात करू. आपला कांदा आपण फोडणीला टाकलेला आहे तो शिजत आलेला आहे व्यवस्थित. आपला कांदा मस्तपैकी परतलेला आहे. एक ते 1.5 चमचा आपण मसाला घातलेला आहे फोडणीला. पाऊण चमचा हळद घातलेला आहे. आणि चवीपुरते मीठ. आईना हाताचा अंदाज आहे त्याच्यामुळे ते मीठ हाताने घालतात. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि थोडीशी धणेपूड. थोडंसं फोडणीत आपण पाणी घालून घेतलेलं आहे जेणेकरून आपला मसाला करपू नये आणि एक छान त्याला कलर पण येतो. आईच्या ट्रिक्स प्रमाणे तुम्ही पण बनवून बघा, तुम्हालाही आवडेल. थोडीशी एक उकळी घ्यायची छोटीशी. अशा पद्धतीने उकळी आल्या पाहिजे आपल्या फोडणीला. आता आपण एक एक आपली चिंबोरी त्याच्यात सोडत आहोत फोडणीमध्ये आपल्या. आणि हे आपण एकदम मंद आचेवरच करणार आहोत जेणेकरून त्यातला मसाला छान शिजला पाहिजे. आणि आपल्या फांगशा पण आपण आता त्यात टाकून घेणार आहोत. फांगडे चिंबोरीचे फांगडे आहेत जे ते आपण यात टाकून घेणार आहोत. आपलं थोडंसं वाटण उरलेलं होतं त्यात आईंनी थोडंसं पाणी टाकून तेही त्यावर घालून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडीशी तुम्ही चिंच घातली तरीही चालेल किंवा आंबोशी घातली तरी चालेल, पण खोबऱ्याचं वाटण असल्यामुळे त्याची गरज पडत नाही. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता.
एक आंबट थोडीशी चव येते. आता आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, कारण की चिंबोरी आपली शिजल्या पाहिजे म्हणून. अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आईने. झाकण ठेवलेलं आहे. आता पूर्ण शिजेपर्यंत आपण बारीकवरच गॅस ठेवलेला आहे आणि हळूहळू ती आतल्या त्यातलं वाटण ही व्यवस्थित शिजलं पाहिजे आणि त्यातलं मासी सुंदरपैकी शिजलं पाहिजे म्हणून बारीकवर आपण ठेवून दिलेलं आहे. आता थोड्या वेळात आपण चेक करणार आहोत. 5 ते 7 मिनिटात आपण हे चेक करून बघणार आहोत. आपण आता चेक करण्यासाठी झाकण काढलेलं आहे. थोडंसं गॅस थोडासा फास्ट केलेला आहे. आपण आता आपली चिंबोरी आहे ती पलटी मारून घेणार आहोत. ह्या पलटी मारताना सुट्टी पडू नये म्हणून आपण त्याला दोरीने बांधून घेतो. ते लक्षात ठेवायचं आहे. वाटण आपलं सुट्ट पडू नये म्हणून आपण दोरीने बांधून घेतलेली आहे चिंबोरी. हळूहळू करून यातलं पाणी आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे. तेव्हा ते चिंबोरीची आपली भर आहे ते एकदम टेस्टी लागणार आहे. आणि पाणी एकदम पण खूप घालायचं नाही, नाहीतर मग आपली चव पूर्ण निघून जाईल. थोडंसंच पाणी टाकायचं आहे. आता बारीकवर मी हे पूर्ण पाणी आटवून घेणार आहे. गॅस बारीक करून पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले भरला एक सुंदर टेस्ट येईल. आणि तुम्ही कलर पण बघू शकता. आताच एक मस्त कलर सोडलेला आहे, पण अजून छान आणि घट्ट ग्रेव्ही पण तयार होणार आहे त्यात. तर आपण पाहणार आहोत. आपल्या चिंबोऱ्यातला रस्सा आटलेला आहे मस्त बघा. आणि एक जाडसर ग्रेव्ही तयार झालेली आहे थोडीशी. आता आपण यात थोडासा अर्धा चमचा एवढा गरम मसाला टाकून घेणार आहोत. गरम मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकतात किंवा नाही टाकलं तरी चालेल, पण एक स्मेल येण्यासाठी मी थोडासा त्यात गरम मसाल्याचा वापर केला आहे. तुम्ही चिंचही घालू शकतात. आणि तुम्ही आता पाहू शकता एकदा आपली छान अशी चिंबोऱ्याची भरीत एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे. पहा तर मग तुम्हालाही जमते का आमच्यासारखी चिंबोऱ्याची भर बनवायला? आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवत जा. आमच्या व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला कमेंट करून कळवत जा तुम्ही. खाऊन बघा, बनवत रहा.